मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे। निफाड तालुक्यातील सायखेडा येथे सायंकाळच्या दरम्यान तेथेच असणाऱ्या डॉक्टर प्रशांत वसंत कांडेकर यांच्या गाडीचा कट लागल्यानं काही तरुणांनी डॉक्टरांना आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार समोर आलाय। दरम्यान त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या, त्यामध्ये असलेल्या त्यांच्या पत्नीला देखील मारहाण झाल्याचं समजतंय। यामुळे सायखेडा गावामध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय। यानंतर नागरिकांनी त्या ठिकाणचा रास्ता रोखून धरत निषेध नोंदवला। सदर मारहाण करणारे सायखेडा पोलीस आणि राजकीय वरदस्त त्यांना लाभल्याची चर्चा आहे। यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। तेथील डॉक्टरांना जबर मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकीवजा इशारा देण्यात आल्याचं समजतंय। सर्व प्रकरणामध्ये नागरिकांचा रोष मोठ्या प्रमाणात होता। परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आहे। सायखेडा चौफुली ते चांदोरीकडे जाणारा रोड पूर्णपणे ठप्प झालाय। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल उनवणे, सायखेडा।